अकोल्यात 3,000 शेतकऱ्यांना आल्या नोटिसा. अतिवृष्टी व अवकाळीची मदत परत देण्याची सरकारची मागणी. त्याचं झालं असं की 2022मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात 2023मध्ये जमा झाली. नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयात नमूद मर्यादेपेक्षा जास्त मदत दिल्याचं सांगत सरकारने शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटीसच्या माध्यमातून जास्तीची रक्कम परत मागवण्यात आली आहे. त्यासाठी तेल्हारा तालुक्यात जवळपास 3,000 शेतकऱ्यांना अशा नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत. या नोटिसीमध्ये म्हटलंय की तुम्हाला देण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिरिक्त निधी तुमच्या खात्यात जमा झाला आहे, ती रक्कम परत करावी, अन्यथा कारवाई केली जाईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा आमच्यावरील अन्याय आहे, शासनाने हा विषय थांबवला पाहिजे, असंही शेतकऱ्यांनी म्हटलंय. पूर्वी हे सरकार काय म्हणत होतं की तुमचा सातबारा कोरा करू. आता या नोटिसी सरकार म्हणते की तुमच्या उचित कारवाई करू. कितपत योग्य आहे? जर आमच्या जर आज पैसा द्यायलाच नाही, पैसा आम्ही भरूच शकत नाही, त्याच्यात आम्हाला तुरुंगात जायचं काम पडलं तरी चालेल. नोटीसमध्ये काय म्हटलं? नोटीसमध्ये काय म्हटलं की 3 दिवसात तुम्ही उचित तुमच्याकडे जो अतिरिक्त बोजा आला तो भरणा करा, नाहीतर तुमच्यावर उचित कारवाई करण्यात येईल. नोटिसा अशा होत्या की अतिवृष्टीचा जो निधी शेतकऱ्यांना जो जमा झाला शासनातर्फे, तो अतिरिक्त निधी जमा झाला शेतकऱ्याच्या खात्यात, असं त्या नोटिसीवर नमूद होतं. आमचं असं म्हणणं आहे की याच्या व्यतिरिक्त, या विषयाच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याचे शासनाकडे भरपूर पैसे अजून घेणे बाकी आहेत. त्या संदर्भात विचार व्हावा. आणि ज्या नोटिसी त्यांनी सादर केल्या, त्या नोटिसीमध्ये त्यांनी सांगितलं की 3 दिवसाच्या आत तुम्ही भरणा करावा सदर रकमेचा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. तर हे अन्यायकारक आहे. हे त्यांनी थांबवून शेतकऱ्याच्या नोटिसी वापस घेऊन दिलगिरी व्यक्त करून हा विषय थांबवायला पाहिजे. हा विषय जर त्यांनी सहानुभूतीपूर्वक जर थांबवला नाही प्रशासनाने, तर आम्ही शेतकरी, तालुक्यातले सर्व शेतकरी सामूहिक आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत. 2022मध्ये खरीप हंगामातील जी अतिवृष्टी झाली होती, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्यांच्या याद्या अपलोड करताना काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना दुबार लाभ मिळालेला आहे. तर तो लाभ शासन खाती जमा करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत नोटीस देण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांनी जे आपल्याला एक्स्ट्राचे पैसे मिळालेले आहेत ते तात्काळ शासनाच्या खात्यात जमा करावं, असं मी या ठिकाणी आवाहन करत आहे सर्व शेतकऱ्यांना. आकडा तो अराउंड 2,900 शेतकरी आहेत, त्यांना लाभ मिळालेला आहे दुबार. तर त्यांच्याकडून वसुलीची कारवाई सुरू आहे.